लक्ष 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 नाशिककरांनो, तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स. फॅन असो, LED लाईट्स, टीव्ही, होम थिएटर, वॉटर हीटर किंवा कार स्पीकर, सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह. पत्ता रामालय हॉस्पिटलच्या बाजूला, भगवती मिसळच्या मागे, पंचवटी कारंजाजवळ, नाशिक. संपर्क 96 89 78 68 17. वाझट इलेक्ट्रॉनिक्स, गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते नाशिक शहरातील विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले. शिवसंवाद दौऱ्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात शिवसेना पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्त्यांची भेट घेऊन स्थानिक प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. या दौऱ्यात शहरातील प्रलंबित विकास कामांचा आढावा घेण्यात आला. तसेच नागरिकांसाठी रस्ते, पाणीपुरवठा, प्रकाश योजना आणि सार्वजनिक सुविधांशी संबंधित कामांना गती देण्याबाबत सूचना देण्यात आल्या. यावेळी शिवसेना नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील विविध मागण्या मांडल्या. या कार्यक्रमात बोलताना श्रीकांत शिंदे यांनी राज्य सरकारच्या माध्यमातून नाशिकच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं. आगामी काळात शहरात अधिक विकास कामे हाती घेतली जातील असंही त्यांनी नमूद केले. या प्रसंगी स्थानिक शिवसेना पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आणि माझे स्नेही आदरणीय विलासराव शिंदे यांच्या प्रयत्नातून जे विकास कामं झालेली आहे त्याचं उद्घाटन आज आदरणीय श्रीकांतजी शिंदे साहेब, आदरणीय दादासाहेब भुसे, आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब आणि सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत होत आहे. मी एकच सांगू इच्छितो की स्त्रियावादाच्या लढाईत मी कुठेच नाही, परंतु निवडून आल्यानंतर जेव्हा आदरणीय दादासाहेब पालकमंत्री होते त्यांनी काही निधी मला उपलब्ध करून दिला आणि त्यातलाच हा निधी, काही निधी मी विलासरावांसाठी दिला होता. म्हणजे मी फक्त वाढप्याच्या भूमिकेत होतो. शिजवणारा वेगळा होता, जेवणारे वेगळे आहे. त्याच्यामुळं माझं श्रेय काहीच नाही, परंतु मी वाढप्याची भूमिका पार पाडली म्हणून मला आज विलासरावांनी इथं बोलवलं. मी माझ्या विचारांची ठाम आहे. त्या सर्व आलात, मी सर्वांचे आभार मानतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व नाशिक महानगरपालिकेचे नगरसेवक आणि प्रभाग क्रमांक 8 व गंगापूर गावामधील सर्व नेहमीच माझ्या पाठीशी तन मन धनाने आणि ताकदीने मला आशीर्वाद देण्यासाठी उभे राहतात. ते सर्व माझ्या माता भगिनी, ज्येष्ठ नागरिक आणि मित्रांनो, खरं तर दादासाहेब आपण येणार आहे म्हणून काय बोलावं हे सुचत नाही, पण थोडक्यात 2च मिनिटात माझा प्रास्ताविक संपवतो. नाशिक महानगरपालिकेचा नगरसेवक म्हणून 2012 पासून काम करत असताना या ठिकाणी नाशिकचं नाक म्हणून गंगापूर रोडकडे बघितलं पाहिजे गेलं आणि गंगापूर गावाकडे नाशिकचं नाक म्हणून या ठिकाणी बघितलं जातं. याचं कारण की सातत्याने शिवसेनेने दिलेली शिकवण 100% आम्ही काम करून या ठिकाणी जनतेचे प्रश्न सोडवतात आणि मग आम्ही तर शिवसैनिक आहोत आणि खऱ्या अर्थाने वंदनीय शिवसेना प्रमुखांचे विचार ज्या पद्धतीने आदरणीय शिंदे साहेब घेऊन चालले त्याच पद्धतीने आम्ही सुद्धा ठरवलंय की आम्ही काम करतोय आणि काम करत राहणार. ही संकल्पना आहे आणि वरती जो हॉल आहे त्याचं 1200 लोकांची कॅपॅसिटी असल्याचा हॉल आहे. याच्यामध्ये संवेदनशील आणि सगळ्यांप्रती, कष्टकरी, कामगार, शेतकरी या सगळ्यांप्रती आस्था असणारे आमच्या सर्वांचे मार्गदर्शक, शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने महेश लोकार्पणाप्रसंगी गेल्या अनेक महिन्यापासून नवे ते 3 वर्षापासून प्रतिष्ठित असलेले श्रीकांतजी दादा शिंदे साहेब यांनी असं उद्घाटन करावं. दादांनी ती वेळ दिली आणि आज दादा या ठिकाणी पोहोचले. दादांसाठी आपण जोरात टाळ्या वाजवतो. या ठिकाणी त्यांच्या समवेत महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मंत्री आदरणीय दादासाहेब, थांबा एकच मिनिट, कधी गुलाबरावजी पाटील साहेब, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब, या लोकसभेचे खासदार सन्माननीय आमचे मित्र राजाभाऊजी वाजे, आमचे मित्र सुहास अण्णा कांदे. आजपर्यंत
कधीही एवढा निधी केंद्र शासन असेल किंवा राज्य शासन असेल त्या माध्यमातून नाशिकला कधी मिळाला नाही. पण सन्माननीय मुख्यमंत्री असतील आणि सन्माननीय आमचे लाडके नेते आणि नगर विकास मंत्री उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या पुढाकाराने नाशिक आणि नाशिक शहर आणि जिल्हा याच्यामध्ये सिंहस्थाच्या निमित्ताने येणारे करोडो भाविक आणि सर्व साधू संत यांच्यासाठी पहिल्यांदाच 35,000 करोड रुपयाचा निधी या ठिकाणी नाशिकमध्ये दिलेला आहे. आणि त्याकरता हा शाश्वत विकास होत असताना साहेब आपले जे रस्ते आपण बघतो खराब झालेले, परंतु एकाच वेळेस मी तरी एवढं काम कधी चालू होताना बघितलं नाही. आज एकाच वेळेस हे सगळं काम सुरू झालेलं आहे आणि म्हणून येणारा काही काळ हा त्रास होणार आहे, परंतु पुढच्या 25, 30, 40 वर्षासाठी हा शाश्वत विकास या ठिकाणी होणार आहे. साहेब बोलण्यासारखं खूप आहे, परंतु वेळेची मर्यादा ठेवून मी आपले मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांचे मी सदैव आम्ही सगळे ऋणी आहोत. त्यांनी जी जबाबदारी आमच्यावर दिलेली आहे ती पूर्णपणे 100% पारदर्शीपणाने आणि या नागरिकांची या नाशिककरांची साधू संतांची सेवा करून पूर्ण करू. आणि साहेब काम साहेब कमी जास्त होईल, पण एक सुद्धा काम राजाभाऊ कमी जास्त होईल, पण आम्ही आदरणीय बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत, आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचे विचाराचे शिवसैनिक आहोत. एक काम कमी होईल पण एकही काम चुकीचं होणार नाही, जेणेकरून या सगळ्यांना आमच्यामुळे शर्मेनं मान खाली घालावं लागेल असं एकही काम आम्ही करणार नाही ही ग्वाही देतो आणि थांबतो. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. शिंदे यांच्या प्रयत्नातून आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने आपल्या प्रभागामध्ये आपल्या गावामध्ये विविध विकास कामांच्या आपले लाडके खासदार आदरणीय श्रीकांतजी शिंदे साहेब, आमचे जुने आणि आताचे सहकारी राजाभाऊ, आपण कुठे बी जाऊ पण बाळासाहेब जिंदाबाद म्हणणारे लोक आहोत. दादाजी भुसे साहेब पाहत नाही. महापालिकेचा विषय हा फार मोठा विषय असतो. विलासांना शिंदे बोलून गेले की आता 35,000 कोटीची कामं चालू होत आहे किंवा सुरू आहे. प्रयागराज नंतरचा येणारा सिंहस्थ त्याच्या आधारावर या शहरामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून वेगवेगळे कार्यक्रम राबवले जात आहेत. ते महत्वाचं काम तर निश्चित आहे, पण आज या प्रभागामध्ये आल्यानंतर ज्यावेळेस हे भाजी मार्केट मी पाहिलं तर या भाजी मार्केट नंतर पाहिल्यानंतर निश्चितपणाने मनाला आनंद झाला. महिला सक्षमीकरणाचे विषय आपण प्रत्येक ठिकाणी मांडत असतो झालेला आहे. उभं इथं राहिलं आणि तिथं सुद्धा एक चांगलं काम करण्याचा या ठिकाणी प्रयत्न झालेला आहे. आणि आज सकाळपासून आम्ही फिरतोय. श्रीकांत शिंदे साहेब हे ज्या शहरात राहतात त्या शहरामध्ये, ठाणे या शहरामध्ये आपल्या शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने किंवा दिघे साहेबांपासून एक हाती सत्ता शिवसेनेची आणि भाजपची राहिलेली आहे. आणि आज या ठिकाणी सुद्धा मला आठवतं की माझ्या नगरपालिकेचं वोटिंग फक्त 24,000 आहे आणि मला पैसे दिले किती माहिती आहे? 310 करोड रुपये शिंदे साहेबांनी. ते कोटी कशी असतात आम्हाला माहीत नव्हते, पेटीशिवाय आम्ही काहीच पाहिलं नव्हतं. असेल लाडक्या बहिणींचा पगार सुरू करायचा विषय असेल, शिवभोजन थाली असेल, शेतकऱ्यांना त्याच ठिकाणी पोलीस पाटलांचा पगार असेल, आशा असेल, गटप्रवर्तक असेल, सेविका असेल, मदतनीस असेल, शिक्षक असेल, म्हणजे टॉप टू एंड खालच्यापासून तर वरच्या माणसापर्यंत काम करण्याचं या ठिकाणी त्या काळामध्ये पूर्ण करण्याचं काम शिंदे साहेबांनी केलं. नाशिककरांनो, तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा, भंडारी कार डेकोर्स. कार सीट कव्हर पासून ते अँड्रॉइड सिस्टीम पर्यंत, हेडलाइट्स, मॅटिंग, सिरॅमिक कोटिंग, सन कंट्रोल फिल्म्स, ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम, उफर्स, अलॉय व्हील्स, सगळं काही एकाच छताखाली. बेस्ट टॉप अपग्रेडेशन साठी फक्त भंडारी कार डेकोर्स. ठिकाण वज्र कॅपिटल, शिंगाडा तलाव, नाशिक. संपर्क 98 22 47 56 78. भंडारी कार डेकोर्स,
विश्वासाचं नाव, दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच भेट द्या लक्ष न्यूज या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला.